आजकालच्या राजकारणामध्ये आज आपण बघतोय दादा आज आपल्यामध्ये नाही आहे. परंतु जर आज खरं म्हटलं ना तर राजकारण जे बघतोय आपण तर एकदम गचाळ राजकारण महाराष्ट्राचं करून टाकलेलं आहे. हे जेव्हापासून हे कमळ आलं तेव्हापासून महाराष्ट्राचं एकदम राजकारण बेकार झालेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो, तुम्ही किती कपटीपणा जरी केला तरी तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला कोणी म्हणत असेल चाणक्य फिनक्य हे तुमच्यासाठीच फक्त. परंतु तुम्हाला सांगतो मी की चाणक्य फक्त एकच आहे, ते बारामतीमध्ये बसलेला आहे. आणि कसं आहे ना, तुम्ही ज्याला बाप मानता ना, ज्याला तुम्ही विचारून बजेट वगैरे खर्च करता, तो बाप तुमचा दिल्लीतून बारामती लिहून आमच्या साहेबांच्या पाया पडतो. त्यामुळे तुम्ही आहे ना राजकारणाच्या गोष्टी साहेबांपाशीच करू नका. आणि आज दादा आहेत नाही आहे आणि तरी तुम्ही सुनीतराव वहिनीताई साहेबांना एवढं फोर्स केलं आणि त्यांना तुम्ही हे की म्हणजे राज्याची मुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घ्यायला लावली. ते पण त्यांच्या अजून दादाच्या चितेची आग थंड पण नाही झाली तरी तुम्ही ह्या विचार करा साहेब. तुम्ही ज्यावेळेस शरद पवार साहेब, विलासराव देशमुख साहेब किंवा मुंडे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचं राजकारण कसं होतं आणि आज तुमचं राजकारण कसं आहे ह्यावर विचार करा. कारण की तुम्ही ईडीची भीती दाखवून लोकशाही संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात आणि हुकुमशाही आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न तुमचा चालू आहे. परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये युवा जागा होईल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की युवा शक्ती काय असती. आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा सुधारवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आणि काम शरदचंद्र पवार साहेबांनी केले. MIDC आणि IT पार्क हे शरद पवार साहेबांनी आणलेली. आज मेट्रो आपण बघतोय, ती मेट्रो पण मनमोहन सिंग साहेबांनी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी आणलेलं आहे. आणि समृद्धी महामार्ग असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते आणले. त्यामुळे तुम्ही विचार करा गोष्टीचा. भाजप हे फक्त हिंदू आणि मुस्लिमवर मुद्दा करते, बाकी दुसरं काही करत नाही. मी पण हिंदूसाठी प्रोटेस्ट भरपूर वेळा BJPच्या पाठीमागे राहिलो, परंतु आज त्या काही गोष्टी समजा लागल्या आम्हाला. तर युवा जनतेला माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, भावांनो, आपलं काय भविष्य नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हापासून भाजप आलं तेव्हापासून नोकऱ्या नाही, काय नाही आहे. हे काय म्हणतात की आम्ही रस्ते असे बनवू, डिजिटल इंडिया बनवू. डिजिटल काय घंटा झालेला नाही, कारण की IT पार्कमध्ये आपला देश हा पैसा इन्व्हेस्टच करत नाही. जर इन्व्हेस्ट केला असता तर सुंदर पिचाईसारखा माणूस हा आउट ऑफ कंट्री जॉबसाठी गेलाच नसता. हा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि खरं म्हटलं ना, आज मोस्ट ऑफ इंडिया आपण जे काय ॲप्लिकेशन्स वगैरे वापरतो तो आउट ऑफ कंट्रीचेच वापरतो, आपण आपले पण वापरत नाही. त्याच्यामुळं हे IT पार्कला पैसा लावत नाही सरकार. जर सरकारला माहिती आहे सगळ्यात जास्त पैसा भेटतो कुठं, शिक्षणामध्ये आणि शेतकऱ्याच्या याच्यामध्ये, तर यांनी पूर्णपणे धरलेले लावून तर तुम्हाला सांगतो आपली काही ग्रोथ होणार नाही, देश काही ग्रोथ होणार नाही. तुम्हाला आता खरं सांगतो, रियालिटी अशी आहे ना की ज्यावेळेस खरंच कामाचा माणूस ज्यावेळेस दादा गेले त्यावेळेसच कळालं की बाबा आपण काय गमवले आणि आज देश कुठल्या पातळी चालला. आज आपण देशाचं ठीक आहे, देशाचं आपलं काही घेणं नाही आहे, पण आपण आपल्या राज्यापासून सुरुवात करू. तर राज्याचं खरंच बघा, आपल्या राज्याची परिस्थिती काय चालू सध्या, काय मला सांगा, राज्यामध्ये काय डेव्हलप झालं, काय डेव्हलप झालं. आज राज्यामधून IT कंपन्या चालल्या, त्याचं मागचं कारण विचार करा काय. आणि मित्रांनो, तुम्हाला एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो, आपण जनतेच्या आपण हे नाही करू शकत, पण जनतेला एक विनंती करतो मायबाप म्हणून की तुम्ही विचार करा आणि काही पण करा. किती विरोध जरी असेल ना, मत फक्त आपल्या महाराष्ट्रातली जी पार्टी आहे त्या पार्टीलाच द्या. कारण की कुठलाही जरी घरातला माणूस जर असेल ना आपला, तर आपलं घर सुधारायचा प्रयत्न करतो. मग तसंच आपल्या महाराष्ट्रातली पार्टी जर असेल ना तर नक्कीच महाराष्ट्र घराचा प्रयत्न करेल तो. पण जर तुम्ही गुजराती पार्टी जर निवडून दिलं ना तर आईशप्प सांगतो, आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस जरी मुख्यमंत्री झाला BJPच्या पार्टीतून किंवा गुजराती पार्टीतून किंवा बाहेरच्या राज्यातल्या पार्टीमधून, तो त्याचं राज्यच डेव्हलप करणार. आज आपल्या महाराष्ट्रामुळे देशाची GDP सगळ्यात जास्त ग्रो होते आणि बाकीच्या राज्यापेक्षा आपला महाराष्ट्र हा पूर्ण देशाला पोचतोय. विचार करा. आणि सगळ्यात जास्त फंड आपल्या राज्याला कमी पडतोय. मग आणि यांनी जे काही SC GST किंवा CGST लावली ना, हे डायरेक्ट सेंट्रलला जमा होती, म्हणजे स्टेटच्या हातामध्ये काही यांनी ठेवलंच नाही. तर येणारा मुख्यमंत्री जो होईल तो मुख्यमंत्री सेंट्रलच्या ताब्यात, सेंट्रलला फंड मागू परेशान. म्हणजे यांनी पूर्ण शाळा हुकुमशाहीची केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आणि मला गुलामगिरीच्या हार्दिक शुभेच्छा. 100% गुलामगिरीत आपण फसलेलो आहे, कारण की आपल्याला गुलामगिरीच मस्त वाटते. तर तुम्ही जर अजून जर असं केलं
तर 100% तुम्हाला सांगतो आपला गुलामगिरीतून कोणीच वाचू शकत नाही. फक्त यांचा एकच मुद्दा आहे, धर्म. बस तुम्ही कधी पण बघा, निवडणुका आल्या ना, हे धर्माचं काढतात. आज UGC ऍक्ट आणला यांनी, याच्यामधून बघू शकता. आणि आपल्याला काय म्हणतात, जातीत फूट पाडू नका, बटेंगे नाही बटेंगे तो कटेंगे, हा यांनीच नारा काढला. आणि आज UGC ऍक्ट लागू करून आपल्यालाच वेगळं करतात. ते जातीपातीचं राजकारण हीच लोक करतात. बाकी तुम्ही विचार करा, बाकी कोणी करत नाही. शरद पवार साहेबांनी आजपर्यंत जातीपातीचं राजकारण केलं नाही, अजितदादांनी आजपर्यंत केलं नाही, बाकी कुठल्याही मंत्र्यांनी केलं नाही. परंतु जेव्हापासून एक कमळ आलं ना, तेव्हापासून फक्त मी त्याचा विरोधी नाही, माझे व्हिडिओ बघा जुने, मी त्याचा कट्टर समर्थक होतो. पण जेव्हापासून आता कळतं ना आपल्याला की BJPने खूप म्हणजे राज्याची आपली वाट लावली, तर मित्रांनो 100% ते खरे. महाराजांचं नाव, बाबासाहेबांचं नाव हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित राहिले, बाकी काही नाही. तर मित्रांनो, तुम्हाला वाईट वाटलं असेल व्हिडिओ, तर कमेंट नक्की सांगा. भावांनो, मी माफी मागतो, तुमची माफी मागतो ह्या नेत्यांची नाही. तर ह्या मला राग या गोष्टीचा आला की तुम्ही सांगा, दादा जाऊन किती दिवस झाले, दादाच्या चितेची आग सुद्धा विझली नाही. आणि हे साले सरकार बनवण्यासाठी किती तडफड चालली यांची. तर बघू शकता, दादानी सुद्धा किती गांडमांडवळे पैदा करून ठेवले, तर किती नीच लोक आहे. लय अवघड आहे राज्याचं.